महादेव बेटिंग ॲप प्रकरणी नुकतेच अभिनेता साहिल खानला 1 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई सायबर सेलच्या विशेष पथकाने साहिल खानला छत्तीसगडमधून अटक केली। पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये नोंदवल्याप्रमाणे महादेव बेटिंग ॲपचा 15,000 कोटी रुपयांचा घोटाळा आहे। या ॲपची पब्लिसिटी करून पैसे कमवल्याचा साहिल खानवर संशय आहे। तसंच द लायन बुक या नावाने साहिल एक बेकायदा संकेतस्थळ चालवत होता असाही पोलिसांचा संशय आहे। आता हा साहिल खान कोण आहे बघूया। साहिल खान एक अभिनेता आहे। स्टड लुक, जिम मधून कमावलेली शरीरयष्टी अशी त्याची इमेज आहे। साहिल खानने 2001 मध्ये स्टाईल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं। शर्मन जोशी सोबत त्याने काम केलं, पण या चित्रपटानंतर साहिल कुठे दिसला नाही। नंतर एक्सक्यूज मी या चित्रपटात त्याने काम केलं, पण तोही फ्लॉप ठरला। 2004 साली साहिलने अभिनेत्री निगार खानशी लग्न केलं होतं, पण लग्नाच्या 1 वर्षातच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला। सध्या साहिलच्या भारतभर जिम आहेत। त्याने डिवाइन न्यूट्रिशन नावाचा ब्रँड लॉन्च केलाय, जो फिटनेस सप्लिमेंट ऑफर करतो आणि मिनरल वॉटरचाही बिझनेस आहे अशी त्याची माहिती। नुकतंच त्याने दुसरं लग्न केल्यानेही सोशल मीडियावर तो चर्चेत आला होता। त्याच्या बायकोमध्ये आणि त्याच्यामध्ये साधारण 20-25 वर्षाचं अंतर आहे अशी ही माहिती आहे। महादेव बेटिंग ॲप प्रकरणात SIT कडून डिसेंबर महिन्यात समन्स बजावण्यात आलं होतं, पण तो चौकशी करता हजर झाला नव्हता। अखेर गुरुवारी SIT ने त्याची 6 तास चौकशी केली। तो दुपारी 1 ते 5:30 दरम्यान चौकशीला सामोरं गेला। आपला या प्रकरणामध्ये काहीही हात नाही असं त्याचं म्हणणं होतं। दरम्यान त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने शुक्रवारी त्याच्या घरी जाऊन गुन्हे शाखा पथकाने चौकशी केली, पण तो काही सापडला नाही म्हणून त्याला फरार घोषित करण्यात आलं होतं। पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये नोंदवल्याप्रमाणे 15,000 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे। साहिल खान आणि इतर 31 जणांची या प्रकरणात चौकशी सुरू आहे। त्यांची बँक खाती, लॅपटॉप, मोबाईल्स, तांत्रिक उपकरणांची तपासणी सध्या केली जाते। सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये या सगळ्या प्रकरणात तक्रार नोंदवली होती। या तक्रारीच्या आधारे माटुंग्याहून साहिल खानसह 21 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोवा, कर्नाटक, हैदराबाद असा प्रवास करत तो छत्तीसगडला पोहोचला। अखेर 38-40 तासांच्या प्रयत्नांनंतर त्याला छत्तीसगडच्याच जगदलपूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि कोर्टात हजर केलं। त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे।